नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट 2025.maha.it.org ही वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके, लिंक ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर तुम्ही इथे बघू शकता अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025, तर या तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत। त्यानंतर तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्ज भरू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचं जर पेमेंट करायचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही 3 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे अर्जासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल। तर मित्रांनो याच्यामध्ये जे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत ते सर्व पॉईंट्स तुम्ही वाचून घ्यायचे आहेत। ओके, तर आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघणार आहे। तर याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत ते सर्व पॉईंट आपण बघणार आहे। ओके, तर फॉर्म भरताना कोणत्याही चुका करू नका। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर तुम्हाला नंतर फॉर्म कोणत्याही पद्धतीने एडिट करता येत नाही। ओके, त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित माहिती भरा। ओके, तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा सर्व पॉईंट्स तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतरच अर्ज करा। ओके, तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला वेबसाईट दिली आहे। ओके, तर या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर पोलीस भरतीबद्दल तुम्हाला जर माहिती चेक करायची असेल तुम्ही या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता। तर मित्रांनो या दोन्ही पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट आहेत। ओके, तर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल कोणतीही माहिती चेक करायची असेल तर तुम्ही या दोनच वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे। ओके, त्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक दिलेला आहे। तर 29 ऑक्टोबरपासून ते 30 नोव्हेंबरमध्ये तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला इथे परीक्षा शुल्क दिलेलं आहे। तर मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी 450 रुपयाचं इथे पेमेंट असणार आहे ओपनसाठी। त्यानंतर मागास प्रवर्गासाठी 350 रुपयाचं पेमेंट असणार आहे। ओके, तर सर्व पदांसाठी मित्रांनो पेमेंट सेम असणार आहे। तर तुम्हाला इथे 5 पदांचे नाव दिलेले आहेत। पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस शिपाई चालक, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF, त्यानंतर बँड्समन, त्यानंतर कारागृह शिपाई। तर मित्रांनो या 5ही पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। ओके, तर पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्ही एकच अर्ज करू शकता। ओके, या पदासाठी तुम्हाला एक अर्ज करता येईल। त्यानंतर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एक अर्ज करता येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 अर्ज करता येतील। ओके, तर तुम्हाला पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी डबल अर्ज करता येणार नाही। त्यानंतर पोलीस शिपाई चालक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी डबल अर्ज करता येणार नाही। ओके, तर प्रत्येक पदासाठी एकच अर्ज करता येईल। तर असे तुम्ही 5 अर्ज करू शकता। तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करा। ओके, तुम्हाला 5च अर्ज करता येतील। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल। त्यानंतर खाली तुम्हाला इथे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, तर हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। इथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत। तर तुमचं 10वी-12वीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्यानंतर जन्मदाखला असला पाहिजे, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। तर मित्रांनो हे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहेत। ओके, फॉर्म भरताना तुम्हाला फक्त फोटो आणि सिग्नेचरच अपलोड करण्यासाठी लागणार आहे। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरिफिकेशनला लागणार आहेत। ओके, त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र। तर मित्रांनो हे जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, ओके, हे जर तुमच्याकडे आता नसेल तर तुम्ही हे नंतर काढलं तरी चालेल। ओके, पण जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते बाकीचे डॉक्युमेंट्स तुमचे फॉर्म भरायची जी शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 त्या तारखेच्या आधीचेच तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे। ओके, तर 30 नोव्हेंबर 2025 या तारखेच्या अगोदरचेच डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे। बाकी जी कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ही कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे 30 नोव्हेंबर 2025 नंतर तुम्ही जरी काढली तरी ती चालणार आहे। ओके, त्या तारखेच्या नंतर जर तुम्ही काढली कास्ट व्हॅलिडिटी तरीसुद्धा चालणार आहे। पण जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत ते या तारखेच्या अगोदरचेच असले पाहिजे। तर हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल। त्यानंतर MSID सर्टिफिकेट, खेळाडू असेल तर खेळाडूचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असलं पाहिजे। त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ओके, इथे तुम्हाला कॅटेगरीचं नाव दिले आहे। तुम्ही जर या कॅटेगरीमधून जर असाल, ओके, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असलं पाहिजे। त्यानंतर माजी सैनिक, गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, ओके, तुम्ही जर होमगार्ड असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे। इथे दिलेलं आहे 1095 दिवस तुम्ही पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल। ओके, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त पोलीस तुम्ही जर त्यांचे जर पाल्य असाल तर त्याचं सर्टिफिकेट, अनाथ असाल तर त्याचं सर्टिफिकेट, अंशकालीन EWS, त्यानंतर ACBC NCC प्रमाणपत्र। ओके, तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असले पाहिजे। ओके,
तर मित्रांनो इथे जे डॉक्युमेंट्स दिले आहेत तर हे सर्व डॉक्युमेंट्स मित्रांनो सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. ओके, तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे डॉक्युमेंट असले पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई गट क या पदासाठी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी कोणकोणत्या विभागामध्ये जागा आहेत त्या सर्व जिल्ह्यांची इथे नाव दिले आहेत. ओके, तर या ठिकाणी जागा असणार आहेत पोलीस शिपाई या पदासाठी. त्यानंतर खाली तुम्हाला इथे वयोमर्यादा दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर तुमचं एज लिमिट काय असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर 30 नोव्हेंबर 2025 म्हणजे फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचं जे वय आहे ते कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे. ओके, तर हे सर्वांसाठी इथे दिलेलं आहे. त्यानंतर ओपनसाठी जास्तीत जास्त वय 28 वर्ष असलं पाहिजे. मागास प्रवर्ग असेल तर 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल तर इथे 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर अनाथ कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. त्यानंतर समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार तर महिला उमेदवार, खेळाडू उमेदवार, पोलीस पाल्ले, गृहरक्षक, माजी सैनिक यांच्याबद्दल इथे एज लिमिट दिलेलं आहे. ओके, त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2022 या तारखेपासून ते 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं असेल तर ते विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर 1 जानेवारी 2022 पासून ते 31 डिसेंबर 2025 या 4 वर्षामध्ये तुमचं जर वय संपलं असेल तर तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. तर इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. तर मित्रांनो तुमचं पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 12वी तुमची इथे लागणार आहे. ओके, तुम्ही जर 12वी केली असेल तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी. 12वी किंवा त्याच्या समकक्ष तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. ओके, तर जे समकक्ष क्वालिफिकेशन आहे म्हणजे इक्विव्हॅलेंट जे आहे त्याच्याबद्दल इथे खाली माहिती दिलेली आहे. ओके, तर इथे तुम्हाला कोणकोणते कोर्स असणार आहेत इक्विव्हॅलेंटमध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्ही सर्व बघून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला शारीरिक पात्रता म्हणजे तुमचा फिजिकल क्रायटेरिया काय असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे उंची दिलेली आहे. तर उंची महिलांकरिता 155 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटर असले पाहिजे. ओके, त्यानंतर पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर फुगून तुमचे 5 सेंटीमीटर जास्त भरली पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने फिजिकल क्रायटेरिया दिलेला आहे. त्यानंतर इथे एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. तर जे उमेदवार अनुसूचित जमातीतील असतील म्हणजे ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इथे सूट देण्यात आलेला आहे. ओके, तर इथे महिलांसाठी 155 सेंटीमीटर आहे तर तुम्ही इथे जर 150 सेंटीमीटर हाईट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. ओके, त्यानंतर पुरुषांसाठी 160 सेंटीमीटरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे 5 सेंटीमीटर सूट देण्यात आलेले आहे. ओके, तर आहे तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे अन्य अर्हता दिलेले आहे. तर तुमचं ऑदर एज्युकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुमच्याकडे मित्रांनो LME म्हणजे हलके वाहन चालवण्याचं तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे. ओके, जर तुमच्याकडे हे जर लायसन नसेल LME म्हणजे लाईट मोटर व्हेकल हे जर तुमच्याकडे लायसन असेल तर तुम्ही नियुक्तीच्या दिनांकापासून तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षामध्ये हे लायसन देऊ शकता. ओके, तर तुमच्याकडे जर आता नसेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही नियुक्तीच्या 2 वर्षापर्यंत तुम्ही हे लायसन देऊ शकता. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र तर तुमच्याकडे मित्रांनो तुमचं CCC वगैरे किंवा MSIT वगैरे तुमचं झालं असलं पाहिजे. ओके, तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्याबद्दल इथे पॉईंट दिलेला आहे. तर हा पण तुम्हाला हे पॉईंट समजले असतील. त्यानंतर खाली तुम्हाला इथे शारीरिक चाचणी दिलेली आहे. तर फिजिकल टेस्ट तुमची कशा पद्धतीने असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर इथे 50 गुणांची तुमची मित्रांनो ही टेस्ट असणार आहे. ओके, तर पुरुषांसाठी मित्रांनो 1600 मीटर धावणे, त्यानंतर 100 मीटर धावणे, गोळाफेक अशा पद्धतीने फिजिकल टेस्ट असणार आहे. तर 1600 मीटर 20 मार्कासाठी असणार आहे, 100 मीटर 15 मार्क्ससाठी असणार आहे, गोळाफेक 15 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, त्याच पद्धतीने इथे महिलांसाठी सुद्धा असणार आहे. तर महिलांसाठी 800 मीटर धावणे इथे 20 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे फिजिकल टेस्टबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे लेखी चाचणीबद्दल माहिती दिली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो फिजिकल टेस्टमध्ये तुमची जी फिजिकल टेस्ट आहे ती 50 मार्काची होणार आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क पडले पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथे कमीत कमी 25 मार्क तरी पडले पाहिजे. ओके, तर इथे 50 गुणांचे 50% म्हणजे 25 मार्क तुम्हाला पडले पाहिजे, तरच तुम्ही लेखी चाचणीसाठी पास क्वालिफाय होणार आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमची लेखी परीक्षा 100 गुणांची होणार आहे. ओके, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किमान 40% गुण मिळाले पाहिजे. ओके, जर तुम्हाला 40% गुण मिळाले नाही तर तुम्हाला इथे अपात्र समजण्यात येईल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्हाला जर पुढच्या प्रोसेससाठी जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण पाडावे लागतील. ओके, तर हा तुम्हाला हे पॉईंट समजले असतील. त्यानंतर इथे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कोणते विषय असणार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला इथे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, तर हे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत. ओके, तर तुमच्या मित्रांनो जी लेखी परीक्षा आहे ती एकाच दिवशी होणार आहे, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो आतापर्यंत आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी जी सर्व माहिती होती ती आपण बघितलेली आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला खाली इथे पोलीस शिपाई चालक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी माहिती दिलेली आहे. ओके, तर ही सर्व माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे. ओके, तर आता आपण ज्या पद्धतीने माहिती बघितली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ही सर्व माहिती बघून घ्यायची आहे. ओके, तर इथे तुम्हाला शारीरिक पात्रता दिलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फिजिकल टेस्टबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ओके, तुम्हाला जर या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ही सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. ओके, ते शैक्षणिक अर्हता दिलेले आहे. तर मित्रांनो हे जे पद आहे मित्रांनो पोलीस शिपाई बॅट्समन या पदासाठी तुमची 10वी झाली असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्ही इथे बघू शकता 10वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक इथे दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही 10वीच्या बेसवरती या पदासाठी अर्ज करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि बाकीचे जे 4 पद आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 12वी पास असले पाहिजे. ओके, तर आहे तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. बाकी मित्रांनो जी माहिती आहे शारीरिक पात्रता वगैरे ही सर्व माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF या पदासाठी जी माहिती आहे ती तिथे तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो सर्व पदांची माहिती सेपरेट दिलेली आहे. ओके, तर ही तुम्ही PDF मध्ये बघून घ्यायची आहे. त्यानंतर कारागृह शिपाई या पदासाठी जी माहिती आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर इथे एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. तर इथे हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ज्यावेळी त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं त्यांच्याकडे 2023-24 या वर्षाचे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असलं पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला ते स्पष्टपणे हा पॉईंट दिलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर उमेदवाराकडे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस करता येईल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही आधार सेंटरला जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. ओके, मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतरच तुम्ही इथे अर्ज करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. ओके, तर मित्रांनो तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज करू शकता. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील. ओके, तर तुम्हाला 5 पोस्ट दिलेल्या आहेत, तर त्या 5 पदांसाठी तुम्हाला 5 अर्ज करता येतील. तर अशा पद्धतीने एका पदासाठी एकच अर्ज करता येईल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुम्हाला 5ही पदांचे नाव दिलेले आहेत. ओके, तर या 5 पदासाठी तुम्ही एक अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने 5 अर्ज करू शकता. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर 5ही पदांकरता तुम्हाला मित्रांनो सेपरेट अर्ज करावा लागेल. ओके, तर तुमचं रजिस्ट्रेशन एकच असणार आहे, त्या एकच रजिस्ट्रेशनच्या अंतर्गत तुम्हाला 5 अर्ज करता येतील आणि 5ही पदांसाठी तुम्हाला सेपरेट परीक्षा शुल्क द्यावं लागेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, तर आहे तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व महत्त्वाचे पॉईंट तुम्ही या PDF मध्ये बघून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ओके, तर फॉर्म भरताना चुका करू नका. ओके, जर तुम्ही चुका केल्या असतील तर तुम्हाला फॉर्म कॅन्सल करावा लागेल. कॅन्सल करून तुम्हाला परत भरावं लागेल. ओके, पण तुम्हाला
जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट तुम्हाला परत भेटणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व महत्त्वाचे पॉईंट्स बघितलेले आहेत. तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे. ओके, तर जे बाकीचे पॉईंट्स आहेत मित्रांनो ते तुम्ही या PDF मध्ये बघून घ्यायचे आहेत. ओके, तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला इथे जे 5 पदं दिलेले आहेत. ओके, तर या 5 पदांसाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात अर्ज करावा, तर हे कशा पद्धतीने बघायचं आपण त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर तुम्हाला इथे जाहिरातचा ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्हाला इथे अधिक माहिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला पदाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. ओके, तुम्हाला इथे 5 पदांचे नाव दिलेले आहेत. ओके, तर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव इथे सिलेक्ट करा. त्यानंतर घटक म्हणजे तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे. ओके, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे तर इथे जिल्हा निवडून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर इथे डाउनलोडचं ऑप्शन येईल. तर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, तुम्ही ते बघू शकता. पोलीस शिपाई या पदासाठी इथे कॅटेगरी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर पोलीस शिपाई बँड्समन या पदासाठी इथे जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर कारागृह शिपाई म्हणजे प्रिझन कॉन्स्टेबल या पदासाठी किती जागा आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व जिल्ह्यांच्या जागा चेक करू शकता. ओके, तर तुमच्या कॅटेगरीसाठी ज्या ठिकाणी जागा जास्त असतील त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने सर्व तुम्ही जिल्ह्यांच्या जागा बघून घ्या. तुमच्या कॅटेगरीसाठी जागा असतील तरच इथे अर्ज करा. ओके, जर तुम्ही अर्ज केला आणि तुम्हाला जर नंतर माहिती झालं की तुमच्या कॅटेगरीसाठी तिथे जागाच नसतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यामुळे सर्व पदांच्या तुम्ही ते जागा तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतरच अर्ज करा. ओके, तुम्ही इथे बघू शकता. इथे पदाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या पदासाठी त्याचे सर्व इथे नावं येत आहेत. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने सर्व माहिती चेक करू शकता. तर अशा पद्धतीने जागा चेक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ओके, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करून फॉर्म भरावा लागेल. तर सगळ्यात पहिले नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे. ओके, या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर जनरेट OTP यावरती क्लिक करायचा आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करावा लागेल. अशा पद्धतीने OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे. तुम्ही इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे OTP फिल करा. तर मित्रांनो, इथे OTP व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे. तर तुमच्या आधार कार्डनुसार तुमची जी माहिती आहे ती माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं नाव, त्यानंतर जन्मतारीख, तुमचं लिंग, त्यानंतर इथे राज्य स्टेटचं नाव येऊन जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID फिल करावा लागेल. तुमचा ईमेल ID इथे फिल करा. त्यानंतर पासवर्ड इथे फिल करायचा आहे. तर इथे पासवर्ड तुम्हाला इथे तयार करायचा आहे. तर पासवर्ड तयार करताना कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर, नंबर तुम्ही यूज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे पासवर्ड तयार करा. तोच पासवर्ड तुम्हाला इथे पुढे फिल करायचा आहे. ओके, त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर पूर्ण नाव, तुमचं जे नाव आहे ते संपूर्ण नाव तुमचं इथे इंग्रजीमध्ये फिल करायचं आहे. ओके, तर इथे तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, अशा पद्धतीने संपूर्ण नाव तुमचं इथे फिल करा. तर संपूर्ण माहिती तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता. ओके, तर अशा पद्धतीने इथे नाव फिल करा. त्यानंतर संपूर्ण नाव देवनागरीमध्ये तुमचं इथे म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरू शकता. तर तुम्हाला इथे मराठीमध्ये जर नाव टाईप करता येत नसेल तर तुम्ही इथे ट्रान्सलेट ओपन करा इंग्लिश टू मराठी अशा पद्धतीने. ओके, गुगलला जाऊन त्यानंतर तुमचं नाव इथे तुम्हाला टाईप करायचं आहे. ओके, त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं पुढे मराठीमध्ये नाव येऊन जाईल. इथे कॉपी करायचं तुम्हाला. ओके, इथे कॉपी केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटला येऊन इथे पेस्ट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे जर तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटला टाईप करता येत नसेल तर. ओके, त्यानंतर लिंग तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बॉक्स दिला आहे यावरती टिक करायचं आहे. ओके, त्यानंतर इथे हा कोड दिलेला आहे, हा कोड इथे फिल करा. ओके, हा कोड जर तुम्हाला समजत नसेल तर इथे रिफ्रेश करायचा आहे. ओके, ऑटोमॅटिक इथे दुसरा कोड येऊन जाईल. ओके, हा कोड फिल केल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज दिसेल. ओके, तर तुमच्या ईमेल ID ला एक
मेसेज आला असेल. ओके, तर मित्रांनो तुमच्या ईमेल आय डीला एक मेसेज आला असेल. तो मेसेज तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ओके, व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करता येईल. ओके, तुम्ही जर व्हेरीफाय केलं नसेल आणि तुम्ही जर इथे लॉग इन करत असाल तर तुम्हाला इथे इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स अशा पद्धतीने एरर येऊ शकतो. ओके, त्यामुळे तुमच्या मेलला तुमचा इथे चेक करा तुम्ही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल आला असेल. ओके, तर इथे तुम्हाला व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे व्हेरीफायचं नाव दिसत असेल, यावरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाईल. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करू शकता. तर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. तर तुमचा ईमेल आय डी इथे फिल करा आणि त्यानंतर इथे पासवर्ड तुमचा फिल करा. तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे त्यानंतर हा कोड इथे फिल करा. हा कोड जर समजत नसेल तर यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने नवीन कोड येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर हा कोड इथे फिल करा आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुमचा मित्रांनो तुमचा आधार कार्डचा जो फोटो आहे तो आधार कार्डचा फोटो इथे येऊन जाईल ऑटोमॅटिक. ओके, त्यानंतर तुमचं इथे आधार कार्ड नंबर शेवटचे 4 आकडे तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं जेंडर, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ अशा पद्धतीने माहिती दिसेल. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले आता अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील, पदासाठी अर्ज करा आणि त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. ओके, सगळ्यात पहिले तुम्हाला इथे पदासाठी अर्ज करायचा आहे. तर यावरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे आवेदन अर्ज भरायचा आहे. ओके, त्याच्यानंतर प्रतिमा अपलोड करा म्हणजे फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, फोटो सिग्नेचर. त्यानंतर शुल्क भरणं म्हणजे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, तर हे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागेल. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे स्वतःचं नाव फिल करायचं आहे इंग्रजीमध्ये. ओके, त्यानंतर वडिलांचं नाव इंग्रजीमध्ये फिल करा आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये तुमचं आडनाव इथे फिल करा. ओके, तर ही माहिती तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये भरू शकता. त्यानंतर आईचं नाव इथे फिल करा इंग्रजीमध्ये. ओके, त्यानंतर इथे मराठीमध्ये फिल करायचं आहे स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर आईचं नाव अशा पद्धतीने मराठीमध्ये इथे टाईप करा. जर तुम्हाला इथे मराठीमध्ये तुम्हाला टाईप करता येत नसेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा वापर करू शकता. ओके, तिथून तुम्ही कॉपी करून इथे पेस्ट करू शकता. ओके, तुम्हाला मी आधी दाखवलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर तुम्हाला इथे पदाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही प्रत्येक पदासाठी सेपरेट तुम्हाला अर्ज करायचा आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी एक अर्ज करू शकता. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी एक अर्ज करू शकता. तर अशा पद्धतीने ह्या 5 पोस्टसाठी तुम्ही 5 अर्ज करू शकता. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे तो जिल्हा इथे निवडायचा आहे. ओके, तुम्ही मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला जागा बघून घ्यायच्या आहेत. ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीसाठी जागा असतील त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व तुम्हाला हे नाव दिलेले आहेत. तर इथे जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप ओपन होईल. ते इथे आरक्षण तपशील ही स्टेप ओपन झालेली आहे. तर तुम्हाला ते विचारलेलं आहे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, असेल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर अंशकालीन आहात का, येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का, होय किंवा नाही होती क्लिक करायचं आहे. माजी सैनिक असेल तर इथे येस करा. भूकंपग्रस्त आहात का, त्यानंतर गृहरक्षक म्हणजे होमगार्ड आहात का, असेल तर येस करा. ओके, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का, इथे होय किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अनाथ असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर माजी सैनिक अवलंबून असलेले मुलगा किंवा मुलगी उमेदवार आहात का, तर तुम्ही माजी सैनिकचे जर पाल्य असाल तर यावरती क्लिक करा. ओके, जर नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओके, तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे त्या कॅटेगरीचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे कॅटेगरीची माहिती भरायची गरज पडणार नाही, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर तुम्ही जर ओबीसीमधून फॉर्म भरत असाल तर इथे तुम्हाला कॅटेगरीची इथे माहिती भरावी लागेल. तर अशा पद्धतीने तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर जात प्रमाणपत्राची माहिती इथे सर्टिफिकेट नंबर इथे फिल करायचा आहे. ओके, तुमचा जो सिरियल नंबर असतो तो नंबर इथे फिल करा. त्यानंतर दिनांक तुम्ही कोणत्या डेटला कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट काढलेलं आहे ती डेट इथे फिल करा. तर ही डेट तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट इथे भेटून जाईल. त्यानंतर शिक्षण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथे 12वी तुम्हाला इथे पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी कंपल्सरी असणार आहे. ओके, किंवा त्याच्या इक्विव्हॅलेंट तुमचं शिक्षण असलं पाहिजे, तर तो ऑप्शन इथे सिलेक्ट करा. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तुमच्या 12वी सर्टिफिकेटचा जो नंबर असतो तो नंबर इथे फिल करायचा आहे. ओके, तर तुमचा सर्टिफिकेट नंबर तुम्हाला
तुमचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यावर तुम्हाला उजव्या साईडला वर तुम्हाला भेटून जाईल. ओके, तो नंबर इथे फिल करा. त्यानंतर जन्मदिनांक, तुमची डेट ऑफ बर्थ इथे फिल करा. तुमचं वय ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं इथे वय येऊन जाईल. त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. तेथे संपर्क तपशील ही स्टेप ओपन झालेली आहे. तर तुमचा संपूर्ण इथे ॲड्रेस तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. ओके, तुमचा इथे ॲड्रेस फिल करा. त्यानंतर ते स्टेटचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका इथे निवडून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर गावाचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही इथे परत तुमचं पोस्ट इथे फिल करायचं आहे. त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर खाली विचारलेला आहे स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे का. ओके, म्हणजे तुम्ही जो सध्या राहत आहात तो पत्ता आणि तुमचा कायमचा पत्ता सेम असेल तर यावरती टिक करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं स्टेप ओपन होईल. इतर तपशील मित्रांनो ही स्टेप ओपन झालेली आहे. तर इथे तुमचा धर्म तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथे सर्व धर्माचे नाव दिलेले आहेत. तर इथे तुम्ही धर्म सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर जात आणि पोटजात तुम्हाला माहिती भरायची असेल तुम्ही भरू शकता. ओके, नाही भरली तर चालेल. त्यानंतर शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का, असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे. डोमासाईल सर्टिफिकेटचा इथे नंबर तुम्हाला फिल करायचा आहे. ओके, जो सिरियल नंबर असेल तो नंबर इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट कोणत्या डेटला इश्यू केलेलं आहे ती डेट इथे फिल करा. तर ही सर्व माहिती तुम्हाला सर्टिफिकेट इथे भेटून जाईल. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात का. ओके, तर कर्नाटक बॉर्डरचे तुम्ही रहिवासी असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. ओके, जर असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे, नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला समांतर आरक्षणाचा इथे पॉईंट दिलेला आहे. ओके, तर आपण ऑलरेडी समांतर आरक्षणाबद्दल माहिती बघितलेली आहे. इथे तुम्हाला आरक्षणाचे पॉईंट दिलेले आहेत. ओके, तर तुम्ही जर एखादं आरक्षण घेतलं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्याची सर्टिफिकेटची माहिती भरावी लागेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, इथे विचारलेला आहे उमेदवार नॉन क्रिमिलियर गटात मोडतो का. तर इथे कॅटेगरीचे नाव दिलेले आहेत. तुम्ही जर याच्यामधून जर बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तरच तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेता येईल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची माहिती भरायची आहे. ओके, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तुम्ही जर इथे नोवरती क्लिक केलं तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाईल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर इथे एनसीएल सर्टिफिकेटचा नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर कोणत्या डेटला तुम्ही इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा. तर अशा पद्धतीने एनसीएल सर्टिफिकेटची माहिती भरा. ओके, त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरीला हे सर्टिफिकेट लागत नाही, त्यामुळे तुम्हाला इथे नोवरती क्लिक करायचं आहे. ओके, ओपनसाठी सुद्धा हे सर्टिफिकेट लागत नाही. तर तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का. तर इथे तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुम्ही संपूर्ण शारीरिक अर्हता तुम्ही पूर्ण करत आहात त्याचं तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभाग होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का. तर इथे येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन म्हणजे तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल LMVचं तुमच्याकडे लायसन आहे का. जर असेल तर येस करा. ओके, जर नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे आता हे लायसन असेल तर तुम्ही नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत तुम्ही लायसन देऊ शकता. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे संगणक तुमच्याकडे कॉम्प्युटरचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का इथे विचारलेलं आहे. तर इथे येस किंवा नो करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही ती माहिती दिलेली आहे. जर तुमच्याकडे MSIT वगैरे किंवा कॉम्प्युटरचं एखादं सर्टिफिकेट नसेल, तुम्हाला नियुक्तीच्या दिनांकाच्या आधीच तुम्हाला हे सादर करावं लागेल. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही हे सर्टिफिकेट नियुक्तीनंतर देऊ शकत नाही. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी MSITचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट तुम्ही जर एखादा दुसरा कोर्स केला असेल CCC वगैरे तर ते पण सर्टिफिकेट हे चालणार आहे. पण नियुक्तीच्या दिनांकाच्या आधीच तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यावं लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांनी इथे येसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले आहात का, इथे येस किंवा नो करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला भरायची आहे. ओके, तर मित्रांनो संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून तुम्हाला हे पॉईंट्स इथे येस किंवा नो करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप ओपन होईल. तुम्ही ते बघू शकता. तर शैक्षणिक तपशील ही स्टेप ओपन झालेली आहे. तर तुमचे संपूर्ण क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती इथे भरावं लागेल. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे
तुम्हाला ऑप्शन निवडून घ्यायचा आहे 12वीचा. तुमची 12 झाले असेल तर ओके, किंवा तुम्ही त्याच्या इक्विव्हॅलेंट जर दुसरा कोर्स एखादा केला असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे. तर इथे ऑप्शन निवडून घ्या. त्यानंतर मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. ओके, तर तुमचं जे मंडळाचं नाव असेल ते नाव तुम्हाला इथे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण यावरती क्लिक करायचं आहे. इथे पास ऑप्शन तुला निवडून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर निकालाचे वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्या वर्षी पास झालेला आहात ते तुमचं वर्ष इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले 12वीला ते 12वीचे तुम्हाला इथे मार्क्स तुम्हाला फिल करायचे आहेत. ओके, त्यानंतर टोटल गुण तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने माहिती भरा. ओके, त्यानंतर आपण पदवीधर आहात का, तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर इथे येस करा. ओके, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर तुम्ही कोणत्या शाखेतून पदवीधर आहात, तुम्ही कशामधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे तो कोर्स तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर इथे येस करा, नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का. ओके, तर तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर काम करायला तयार असाल, जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर त्यासाठी तुम्हाला इथे येस किंवा नो करायचं आहे. ओके, तर हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला इथे येस किंवा नो करायचं आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे इथे तुम्हाला प्रिव्ह्यूच ऑप्शन दिलेला आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे येऊन जाईल. ओके, संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर इथे बंद करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. ओके, जर तुमची माहिती चुकली असेल तर इथे मागील पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही मागं जाऊन एडिट करू शकता. ओके, तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला नंतर कोणत्याही पद्धतीने माहिती चेंज करता येणार नाही, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने यशस्वीरित्या अर्ज केला तुम्हाला मेसेज येऊन जाईल, तुम्हाला इथे तुमचा टोकन नंबर दिसून जाईल. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता आपण इथे अर्ज केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर फोटो स्टेटस इथे नॉट अपलोड दाखवत आहे. ओके, तर आता आपण फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे ती माहिती बघणार आहे. तर तुम्हाला इथे कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे तुमचं इथे पेमेंट तुम्हाला दिसून जाईल, तुम्हाला किती रुपये पेमेंट करायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र यावरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण अर्ज केलेला आहे, पुढे तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि पुढे तुम्हाला तुमची सिग्नेचर इथे अपलोड करून घ्यायचे आहे. ओके, तर इथे छायाचित्र अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर मित्रांनो तुमच्या फोटोची साईज 5 KB ते 20 KBच्या आत असले पाहिजे. त्यानंतर पिक्सल त्याची रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे आणि हाईट 200 किंवा 212च्या आत असले पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला फोटो सेट करायचा आहे. त्यानंतर छायाचित्र JPG किंवा PNG त्यानंतर TIFF अशा पद्धतीने फॉर्मॅट दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने प्रॉपर तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्हाला फोटो सेव्ह करून ठेवायचा आहे. ओके, जर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचरची साईज करता येत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला मी फोटो आणि सिग्नेचर कशा पद्धतीने साईज करायची तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलो. ओके, तर इथे तुम्हाला चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून इथे फोटो अपलोड करा. इथे फोटो अपलोड केल्यानंतर अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा फोटो इथे अपलोड होऊन जाईल. ओके, त्यानंतर सेव्ह फोटो यावरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा फोटो इथे सेव्ह होऊन जाईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर सिग्नेचर स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. तुमचे सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे आहे. तर सिग्नेचरची साईजसुद्धा मित्रांनो 5 KB ते 20 KBच्या आत असली पाहिजे. त्यानंतर त्याचा पिक्सल तुम्हाला इथे दिलेला आहे 256 पिक्सल, त्याची रुंदी असली पाहिजे. त्यानंतर हाईट 64 पिक्सल असली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमची स्वाक्षरी तुम्ही तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि त्यानंतर इथे अपलोड करून घ्यायचे आहे. ओके,
तर मित्रांनो अशा पद्धतीने फाईल तुमची सिग्नेचर इथे अपलोड करा. ओके, त्यानंतर अपलोडवरती क्लिक करा. ऑटोमॅटिक तुमची सिग्नेचर इथे अपलोड होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह सिग्नेचर यावरती क्लिक करायचं आहे. तुमचे सिग्नेचर इथे सेव्ह होऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. जर तुम्हाला साईज करता येत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये साईज कशा पद्धतीने करायची तुम्हाला सिंपल स्टेपमध्ये सांगून देईल. ओके, तर इथे हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथे येऊन जाईल. तुम्ही इथे बघू शकता. ओके, त्यानंतर आता तुम्ही अर्ज भरलेला आहे. अर्ज भरल्यानंतर फोटो सिग्नेचर तुम्ही अपलोड केलेले आहे. ओके, ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पे नाऊ यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा टोकन नंबर तुम्हाला दिसेल. ओके, त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने टोकन क्रमांक येऊन जाईल. तुमचं पूर्ण नाव तुम्हाला इथे दिसून जाईल. तुमचं पेमेंट तुम्हाला किती करायचं आहे ते फी तुम्हाला इथे दिसेल. ओके, त्यानंतर ऑनलाईन भरणा यावरती टिक करायचं आहे. तर यावरती टिक करा. त्यानंतर इथे जो कोड दिलेला आहे तो कोड इथे फिल करा आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर IMPS अशा पद्धतीने तुम्ही ते डेबिट कार्डने इथे पेमेंट करू शकता. ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन येऊन जातील. ओके, तर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आलेले आहेत. तुम्ही ते सिंपल UPI QR कोड यावरती क्लिक करा. तुम्ही QR कोडने पेमेंट करू शकता. ओके, तर हा QR कोड तुम्ही स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही सिंपल फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमवरून तुम्ही स्कॅन करून इथे पेमेंट करू शकता. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल. ओके, तुम्ही मध्ये कोणत्याही पद्धतीने रिफ्रेश वगैरे करू नका. ओके, ऑटोमॅटिक तुम्ही वेबसाईटला येऊन जाल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर डायरेक्ट वेबसाईटच्या बाहेर जर आला असेल तर तुम्ही ते परत लॉग इन करायचं आहे. ओके, इथे तुमचा ईमेल ID, पासवर्ड आणि हा कोड इथे फिल करा आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपलं पेमेंट इथे सक्सेस झालेलं आहे. तुम्हाला इथे पेडचं ऑप्शन दिसून जाईल. ओके, तर तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन, त्यानंतर प्रिंट रिसिप्ट तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल. तर यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो दोन्ही PDF सेव्ह करून ठेवायचे आहेत. ओके, तर इथे पुढे जा यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म इथे दिसून जाईल. ओके, तर तुम्हाला इथे प्रिंट फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने PDF सेव्ह करून घ्या. त्यानंतर मुख्य पृष्ठ यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही जे पेमेंट केलं आहे त्याची पण तुम्हाला प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. ओके, तर आता आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज केलेला आहे. तुम्हाला जर दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ते अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर आता आपण ज्या पद्धतीने फॉर्म भरलेला होता ओके त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती भरावं लागेल. फक्त तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. यावरती तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर आता आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज केलेला आहे. तर आता आपल्याला परत या पदासाठी अर्ज करता येणार नाही. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता तुम्ही ह्या पदासाठी अगोदर अर्ज भरला आहे. इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. ओके, तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बँड्समन, त्यानंतर प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह पोलीस, तर या 4 पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. हे खाली जे 4 पदं दिलेले आहेत या 4 पदांसाठी अर्ज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठी एकच अर्ज करता येईल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरा तुम्हाला प्रत्येक पदासाठी एकच अर्ज करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती समजली असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही 5 अर्ज भरू शकता. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो तुम्हाला जर डाऊट राहिला असेल एखादा तर तुम्ही कमेंटमध्ये मेसेज करा. मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. रजिस्ट्रेशनपासून ते प्रिंटपर्यंत आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.